थांबा थांबा, आज तुम्ही जेवण केलं आहे का? मग हे 1 मिनिट नक्की ऐका. आज तुमच्या ताटात भाकरी आहे, पण ती पिकवणाऱ्याच्या घरी आज चूल पेटली असल्याची याची खात्री आहे का? नमस्कार, मी रोहिणी पाटील आणि आज आपण बोलणार आहोत शेतकरी. आज कृषी दिन आहे, पण अन्नदात्याच्या डोळ्यात आजही अश्रू आहेत. प्रत्येक बीजात भविष्य पेरतोय आणि प्रत्येक वेळी आभाळाकडे आशेने पाहत राहतो. कारण सगळ्यात मोठा सट्टा तर शेतकरी लावतोय त्याच्या आयुष्याची किंमत मोजून, आणि तेही निसर्गाशी. आणि निसर्ग बघा, कधी पाऊस दगा देतोय तर कधी अतिवृष्टीने सगळं वाहून नेतोय. कधी दुबार पेरणीसाठी पुन्हा कर्ज घ्यावं लागतंय. पीक उगवतं पण योग्य बाजारभाव मात्र उगवत नाही आहे. हातावर फोड येईपर्यंत राबणारा शेतकरी शेवटी कर्जाच्या ओझ्याखाली हरवून जातोय. काहींच्या शेतात पीक मरतंय आणि काहींच्या मनात जगण्याची आशाच. पण आपण पोटभर जेवतो, पण त्या प्रत्येक घासामागे प्रत्येक दिवशी एक शेतकऱ्याचं आयुष्य हळूहळू संपत नसतं. अन्नदात्याचा सन्मान हा फक्त शब्दांनी नाही, तर त्याच्या संवेदनांनी करायला हवा. त्याच्या हक्काचा भाव आणि न्याय भेटला पाहिजे. कारण शेतकरी हरला तर शेवटी भूकच जिंकेल.